नाही, गणेश नाईक माझ्या दृष्टीने जे त्यांनी बोललेले आहेत ते नव्या मुंबईचे भूखंड, प्रशासकीय राजवट फार मोठी होती नव्या मुंबईमध्ये, आणि त्या भूखंडाच्या संबंधी त्यांनी काही गोष्टी मांडलेल्या आहेत. त्यांची जी काही डिपॉझिट्स महापालिकेमध्ये असतील त्याच्यासंबंधी मांडलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी वस्तुस्थिती जी काही त्यांना दिसते आहे ती मांडली आहे. त्याची माहिती जी आहे ती एकतर ती महापालिका किंवा नगरविकास खात्याला आहे, आणि त्याच्यामुळे त्याचं उत्तर जरी त्यांना अपेक्षित मिळालं तरीसुद्धा पुरे आहे. जर त्याच्यामध्ये काही ते म्हणतात त्याच्याप्रमाणे गफला असेल तर त्याची चौकशी लावली तरी पण ते पुरेसं आहे. ते सोडून इतर आरोप प्रत्यारोप हे उचित नाही त्यांच्या कुठल्याही माणसाच्या. त्याच्या पण तुम्हाला असं वाटतं का की या सगळ्याची उत्तरं जी आहेत ती एकनाथ शिंदे यांनी द्यायला हवी, किंवा एकनाथ शिंदेंच्या खात्यामार्फत किंवा नगरविकास खातं असेल, सिडको मार्फत असेल, यांची उत्तरं द्यायला हवीत आणि या प्रश्नांचे समाधान जे करायला हवं? नाही, काय हरकत नाही, कारण की शिंदेसाहेब पण समर्थ आहेत. ते योग्य ते त्याच्यावर उत्तर देऊ शकतात ऑन रेकॉर्ड, म्हणजे जाहीरपणे, किंवा त्यांची शेवटी मंत्रिमंडळाची बैठक असेल किंवा त्या ठिकाणी बसून त्यांना माहिती देऊ शकतात. परंतु हे अनुभवी आहेत, त्या ठिकाणी अनेक वर्ष ते सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे. जिल्ह्यामध्ये ते अनेक वर्ष पालकमंत्री होते. त्याच्यामुळे त्यांनी जे काही मांडलेलं असेल ते आपण गंभीरपणे घ्यायलाच पाहिजे. शेवटी असं कोणीतरी काहीतरी मांडलेलं नाही आहे आणि त्याला जर विश्वासात घेऊन त्याची उत्तरं दिली तेवढं पुरेसं आहे. हे का बोलत नाहीत, हे का नाही उत्तर देत, हा त्यांना एखादा प्रश्न पडला असेल म्हणून तो वारंवार बोलतो. गणेश नाईकांनी जी वक्तव्य केली, जे म्हटलं की तुमच्या नामनिशांनी पुसून टाकेल किंवा ठाण्यातल्या एकट्याही महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे सत्ता येऊन देणार नाही, मला लीड करायला दिलं तर खासदार देखील निवडून येणार नाही, मग कल्याणचा असू दे किंवा ठाण्यातला खासदार असू दे तरी निवडून येणार, माझी खासदार म्हणून तुम्हाला मिळवावं लागेल. या वक्तव्यामध्ये कसं होतं, हे एक प्रकारे आव्हान देणं तर सांगतच नाही. बघा की त्यांची ज्या प्रक्रियेमधलं ते नेतृत्व उदयास आलेलं आहे, त्याचा प्रत्येकाची भावना व्यक्त करण्याची भाषा ही वेगवेगळी असते, आणि त्याच्यामुळे त्यांची भावना जरी असली तरी व्यक्त करणं जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ शकतं, की ज्याच्यामध्ये कटुता होऊ शकणार नाही, मनभेद होऊ शकणार नाही. विषयांप्रती मतभेद राहणं हे उचित आहे, ते सगळीकडेच असतं, पण ते सगळ्यांनीच पाळायला पाहिजे. कारण की त्यांच्यावर देखील उलट्या सुलट्या अनेक प्रकारच्या भावना आणि रागाच्या भरामध्ये व्यक्त केलं गेलेलं आहे त्यांच्याबद्दल. काही वेळेला जे नको व्यक्त करायला तेही व्यक्त केलं गेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी खरं म्हणजे त्याचा एक ज्याला म्हणता येईल की एक आचारसंहिता देखील पाळणं हे देखील आवश्यक. निवडणुकीपर्यंत हा वाद होता, आपण होतो त्यावेळी आरोप प्रत्यारोप होते, पण आता निवडणूक संपल्यानंतर देखील हा वाद सुरू आहे. पक्षश्रेष्ठींकडून या संदर्भामध्ये किंवा तुम्ही देखील ठाण्यामध्ये आहात, तर ठाण्यामध्ये आपण महायुतीचे आमदार म्हणून निवडून आलेले आहात. इकडचा जो खासदार आहे ते देखील महायुतीचे खासदार म्हणून निवडून आलेले आहे, एकत्र काम केलेलं आहे. अशा वेळी अशा वक्तव्यांमुळे ठाण्यामधली जी युती आहे, नवी मुंबईत जरी युती नव्हती तर देखील ठाण्यामधली युती या सगळ्या कारणांमुळे कुठे ना कुठे त्या युतीला कुठे ना कुठे खडा पडत नाही, असं म्हणत नाही. असं काही पडत नाही, कारण की दोन्ही कॅडरबेस पार्ट्या आहेत आणि त्याचे निर्णय जे आहेत ते जे आमचं शीर्षस्थ नेतृत्व आहे ते घेत असतं. मग देवेंद्रजी असतील किंवा आमच्या दिल्लीमधले केंद्रीय अध्यक्ष किंवा अमित भाई शाह असतील, त्याच्यामुळे जे निर्णय होतात ते तर फार फॉलो होतात, हे आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. मग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या वेळेला असो की एक मत जरी वेगळं असलं इथे तरी देखील ते नंतर फॉलो केलं जातं, आणि त्यामुळे असं काही त्याच्यामुळे काही युतीमध्ये खडा पडला असं काही होणार नाही. पण मतभेदपर्यंत ठीक आहे, विषयापुरती ठीक आहे, पण खूप दुरावा निर्माण होणं हे उचित. मला एक विचार असं वाटतं, तुम्ही देखील अनेक वेळा विधानसभेत किंवा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला ठाण्यातल्या भ्रष्टाचारासंदर्भात. तुमच्याच बाजूची महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका, त्या ठिकाणी गणेश नाईक भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. दोन्हीकडे शिवसेनेची नवी मुंबईत ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता होती. आपण अनेक वेळा भ्रष्टाचार झाला हे केलेलं आहे, आपण अनेक मागण्या केल्या, त्यांचं पुढे काय झालं? नाही,
मी नेहमीच पुराव्यानिशी मागण्या केलेल्या आहेत. विधिमंडळामध्ये केलेल्या आहेत, महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवट असताना केलेले आहे. मला असं वाटतं की त्याची उचित उत्तरं मिळाली पाहिजे अजून मिळाली आणि त्याची उचित उत्तरं मला खात्याकडनं मिळालेली नाही आणि त्याच्यामुळे वारंवार ती प्रश्न जे आहेत ते अजून देखील आमच्या खात्यामध्ये पडून आहेत. म्हणजे ना विधानसभेमध्ये त्याची उत्तरं मिळालेली आहेत, ना बाहेर देखील त्याची आम्हाला उचित उत्तरं मिळाली नाही. खरं म्हणजे आम्ही इथल्या जनतेकरता प्रश्न विचारतो, ठाणेकरांच्या हिताच्या गोष्टी करतो आणि ठाण्याचं हेच आमचं लक्ष आहे. आणि त्याच्यामुळे मलाही हे वाटतं की योग्य पद्धतीने त्याच्या संबंधामधली माहिती मिळाली पाहिजे आणि जर चूक असेल तर चौकशी तरी लावली पाहिजे. तर त्याच्यापैकी जर काही होत नसेल तर प्रश्न अनिर्णित राहतात आणि ठाणेकरांच्या मनामधला जे संशय असतो तो देखील अनिर्णित राहतो. सर, संजय राऊतांनी आज गणेश नाईक यांना थेट ऑफर्स दिलेली आहे की तुम्ही मूळ शिवसेनेत परत या, सत्तेत राहून तुम्ही सत्ताधाऱ्यांशी भांडू शकत नाही किंवा हे जे आरोप तुम्ही करताय सत्तेत राहून तुम्हाला त्याचा छडा लागणार आहे, तुम्ही आमच्याबरोबर या, असं त्यांनी थेट ऑफर दिलेली आहे की मूळ शिवसेनेत आता गणेश नाईकांनी परत यावं. संजय राऊत जे कधी होणार नसतं तेच बोलत असतात आणि निरनिराळ्या प्रकारे कशी दोन महायुतीमधल्या घटकांमध्ये फूट पडेल अशा पद्धतीचंच बोलत असतात. आता कोण तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये तुमचा पक्ष हा तुम्हीच खरं म्हणजे आत्मपरीक्षण करायला पाहिजे, मी बोलायला नको. आणि त्याच्यामध्ये तुम्ही गणेश नाईक यांच्यासारख्या ताकदवार जिल्ह्यामधल्या अनेक वर्ष काम केलेल्या व्यक्तीला बोलवतो. तुमची फक्त कुठेतरी एक काडी लावायची एवढीच त्याच्या पाठीमागची भूमिका आहे ना. गणेश नाईक जाणार आहेत आणि तुमचा काही प्रश्नच येत नाही. एक प्रश्न आता नवी मुंबई झालं, ठाणे झालं, पण भिवंडी संदर्भातला एक प्रश्न विचारायचा वाटतो. भिवंडीमध्ये सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाजवादी हे अतिशय जवळपास होते, मात्र भाजपने नाही, म्हणजे भाजपने त्या ठिकाणी महापौर पदाचा उमेदवार बसवण्याची सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली. त्यानंतर कुठे ना कुठे एक अटक झाली विलास पाटील यांची पुणे विकास आघाडीची. असं कळतंय की शिवसेनेच्या बरोबर कोणाची विकास आघाडी ही सत्ता स्थापन करणार होती, म्हणजे त्या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसणार होता किंवा शिवसेना सत्तेत येणार होते. आता भाजप आणि शिवसेनेमध्येच त्या ठिकाणी युष्ट आलेलं आहे, कोण महापौर करणार. महायुतीतले दोन पक्ष त्या ठिकाणी एकत्र नाही असं एकूण चित्र दिसतं. खरं म्हणजे भिवंडीची मला काही तपशील नाही, परंतु राजकारणामध्ये 2+2 4 होत नाही. चंद्रपूरसारखं देखील होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आणि भिवंडी हा माझा जो आधीचा अनुभव आहे, भिवंडीच्याबद्दल आपण कुठल्याही प्रकारचं असं सांगू शकत नाही की हे निश्चित होईल म्हणून. त्याच्यामुळे निवडणुकीच्यापर्यंतच आपल्याला वाट बघावी लागेल. धन्यवाद सर.